आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, पाहूया. आलेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत. आज आपल्याला माहिती आहे की आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं एफिशियन्सी वाढवण्याकरता आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्ये ही कॅपेबिलिटी उभी होणं हे महत्त्वाचं आहे. आणि आज मला हे सांगताना आनंद वाटतो की देशाची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही एकट्या महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे. आज त्यांच्यासोबत आपला अजून एक करार झाला आहे. जवळपास ते आता 20,000 कोटी रुपये डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत. त्याच्यासोबत एक जी सिंगापूरची तमासॅक कंपनी आहे त्यांनी आता मणिपाल विकत घेतलेला आहे. तर मणिपालसोबतही आपण एक 700 कोटी रुपयाच्या हॉस्पिटलचा एक करार हा नागपूरमध्ये ते हॉस्पिटल बांधणार आहेत त्याच्याकरता केला आहे. आणि त्याचसोबत मेपल ट्री सोबत एक 3,000 कोटीचा करार केला आहे ज्याच्यामध्ये ते काही लॉजिस्टिक पार्क्स आपल्याकडे तयार करणार आहेत. तर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे सगळे करार झालेले आहेत आणि हे डेटा सेंटर जे अतिशय विक्रमी वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलं आहे. जेएनपीटीमध्ये सुद्धा आपण आज जेएनपीटीमध्ये एक त्या ठिकाणी टर्मिनल हे सिंगापूर पोर्ट अथॉरिटीने तयार केलेलं आहे. ते जे काही टर्मिनल आहे त्याचं उद्घाटन हे आपले माननीय प्रधानमंत्री आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री एकत्रित करणार आहेत. त्यामुळे त्याच्या कामाचा रिव्ह्यू घेण्याकरता सिंगापूरचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही त्याचं काम बघितलं. जवळपास ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या टर्मिनलमुळे जेएनपीए पोर्ट जो आहे आपला याची कॅपॅसिटी दुप्पट होणार आहे आणि देशातला सगळ्यात मोठा कंटेनर हँडलिंगचा पोर्ट हा आता जेएनपीए पोर्ट झालेला आहे आणि अतिशय एफिशियंट म्हणजे आता ती जी काही हे जे टर्मिनल तयार झालेलं आहे हे